सिडकोची 19,000 घरांची महागृहनिर्माण योजना सुरू होणार आहे. ब्रिटनने विकसित केलाय चुंबकीय हिजाब. गुणवत्तेच्या धर्तीवरच PhD साठीची शिष्यवृत्ती मिळणार आहे. SBIने घर खरेदीदारांना दिलासा दिलाय. मुबलक घरे उपलब्ध होण्यासाठी हाऊसिंग स्टॉक निर्माण करणार आहेत. पाकिस्तान क्रिकेट मंडळ ICCवर नाराज आहे. शुद्ध हवेसाठी अरमानने हाक मारली आहे. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आज 14 डिसेंबर, वार रविवार. तुम्ही ऐकत आहात eSakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे सिडकोच्या घरांची. नवी मुंबईतील सिडकोच्या वेगवेगळ्या प्रवर्गातील असलेल्या घरांच्या किमती थेट 10% स्वस्त करण्याची घोषणा महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता ही घरे पूर्वीपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत. नवी मुंबई परिसरात घर घेण्याचं सर्वसामान्यांचं स्वप्न आता अधिक सुकर होणार आहे. त्याचप्रमाणे सिडकोतर्फे नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल व कळंबोली या महत्त्वपूर्ण नोड्समध्ये 19,000 घरांची महागृहनिर्माण योजना जाहीर होणार आहे. तसंच अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील घरे लक्षणीयरित्या अधिक परवडणारी ठरणार आहेत. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील घर खरेदीदारांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 2.5 लाखांच्या अनुदानासोबतच 10% स्वस्त किमतींचा एकत्रित लाभ मिळणार आहे. त्यामुळे एकूण आर्थिक भार कमी होऊन घर घेणं अधिक सुलभ होणार आहे. तसंच या योजनेच्या 19 फेब्रुवारी 2025 रोजी काढलेल्या सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या परंतु घरे परत केलेल्या अर्जदारांना देखील सुधारित अटींनुसार पुन्हा एकदा योजनेत सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी या अर्जदारांना वाटप झालेले घर निश्चित करण्यासाठी 10 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे ब्रिटनच्या अनोख्या हिजाबाची. ब्रिटनने एक अनोखा हिजाब विकसित केलाय, ज्यामध्ये चुंबक आहे. हा अनोखा हिजाब विशेषतः UK मधील महिला पोलिसांसाठी तयार करण्यात आलाय. हा हिजाब इतर हिजाबांपेक्षा वेगळा आहे. या अनोख्या हिजाबमध्ये द्रुत रिलीज चुंबकीय प्रणाली आहे. हा विकसित होण्यासाठी 3 वर्षे लागली. या हिजाबचा उद्देश महिला पोलीस अधिकाऱ्यांना सुरक्षित वाटावे, गरज पडल्यास ते सहजपणे घालता यावे आणि काढता यावे, जेणेकरून त्यांना कर्तव्यावर असताना किंवा पोलिसांच्या छाप्यांदरम्यान कोणत्याही अडचणी येऊ नयेत, त्या टाळता येतील. अधिकाधिक मुस्लिम महिलांना पोलीस दलात सामील होण्यासाठी प्रोत्साहित करणे हा देखील यामागील उद्देश आहे. हा हिजाब UK मधील लेस्टर येथील डी मॉन्टफोर्ट विद्यापीठात मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या सहकार्याने डिझाईन करण्यात आलाय. आता तो संपूर्ण UK मधील मुस्लिम महिला पोलीस अधिकाऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही कल्पना 2020 मध्ये सुरू झालेल्या न्यूझीलंडच्या उपक्रमातून प्रेरित झाली. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे PhD साठीची. राज्यातील विविध घटकांतील विद्यार्थ्यांना PhD साठीच्या संशोधनासाठी बार्टी, सारथी आणि महाज्योती संस्थांकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीतील विद्यार्थ्यांच्या संशोधन विषयांचा प्रत्यक्ष उपयोग भविष्यातील कामकाजाला होतो का, याचीही तपासणी केली जाणार आहे. मेरिटमध्ये पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने शिष्यवृत्ती दिली जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की राज्य सरकारच्या विविध संस्थांमार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी गुणवत्तेचा विचार केला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या संशोधन विषयांचा प्रत्यक्ष उपयोग भविष्यातील कामकाजाला होतो का, याचीही तपासणी केली जाणार आहे. परदेशात उच्च शिक्षणासाठी मेरिटनुसार ठराविक संख्येने विद्यार्थ्यांना पाठवलं जातं. त्याच धर्तीवर डॉक्टरेटसाठीही गुणवत्ता हा मुख्य निकष राहील. शिष्यवृत्तीसाठी यंदाच्या विनियोजन विधेयकात तरतूद करण्यात आली असून लवकरच ती देण्यात येईल. पॉडकास्टची चौथी बातमी आहे स्टेट बँक ऑफ इंडियाची. रिझर्व्ह बँकेच्या धोरणात्मक दर कपातीनंतर देशातील सर्वात मोठी कर्जदाता स्टेट बँक ऑफ इंडियाने व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे, ज्यामुळे विद्यमान आणि नवीन कर्जदारांसाठी कर्जे स्वस्त होतील.
या नवीन दर कपातीमुळे SBIचा बाह्य बेंचमार्क लिंक्ड व्याजदर 25 बेसिस पॉइंट्सने कमी होऊन 7.90% होईल. SBIने एका निवेदनात म्हटलंय की सुधारित दर 15 डिसेंबर 2025 पासून लागू होतील. विकासाला पाठिंबा देण्यासाठी RBIने गेल्या आठवड्यात चौथ्यांदा रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्सची कपात करण्याच्या निर्णयानंतर ही व्याजदर कपात करण्यात आली आहे. पॉडकास्टची 5वी बातमी आहे हाऊसिंग स्टॉकची. जुन्या लोकांना तातडीने घरे देणे तसेच नव्या प्रकल्पांकरिता मुबलक घरे उपलब्ध होण्यासाठी हाऊसिंग स्टॉक निर्माण करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत केली. महाराष्ट्रात तसेच मुंबईमध्ये वन, कांदळवन, CRZ इत्यादी ठिकाणी मूळ स्थितीत पुनर्विकास होऊ शकत नाही. तसेच बऱ्याचशा पायाभूत प्रकल्प जसे की रस्ता रुंदीकरण, मेट्रो, पाणी व मलनिस्सारण प्रकल्प इत्यादींना जलद गतीने पुढे नेण्यासाठी PAPची गरज भासते. त्याचप्रमाणे समाजातील गरीब गरजू घटकांना जसे गिरणी कामगार, डब्बेवाले, माथाडी इत्यादींना घरे देण्याचे शासनाने धोरण स्वीकारलंय. या सर्वांना वेळेवर घरे देता यावीत याकरता मोठ्या प्रमाणात राज्य स्तरावर हाऊसिंग स्टॉकची आवश्यकता लागणार आहे. म्हणूनच याबाबत निर्णय घेण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. आशियाई करंडकानंतर आता T20 विश्वकरंडका आधीही पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून नाराजी व्यक्त करण्यात येते. भारत आणि श्रीलंका या देशांमध्ये पुढल्या वर्षी T20 विश्वकरंडकाचं आयोजन करण्यात येत आहे. त्याआधी ICC कडून T20 विश्वकरंडकाच्या तिकीट विक्रीसाठी जाहीर केलेल्या प्रचारात्मक पोस्टरवर पाकिस्तान संघाचा कर्णधार सलमान आगाचा फोटो नसल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळ निराश झालेत. तसेच त्यांच्याकडून ICCवरही नाराजीचा सूर उमटलाय. याबाबत पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं की या प्रकरणाबाबत आम्ही ICCला विचारणा करणार आहोत. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे गीतकार अरमान मलिकची. पार्श्वगायक आणि गीतकार अरमान मलिक संगीत विश्वातील एक नावाजलेला कलाकार म्हणून ओळखला जातो. त्याने नुकतंच Xवर एका पोस्टद्वारे वायू प्रदूषणासंबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधलंय. या पोस्टमधून त्याने मुंबईतील दिवसेंदिवस ढासळत चाललेल्या प्रदूषणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की मुंबईची हवा दिवसेंदिवस अधिक जड वाटू लागली आहे. या महिन्यात आजारी पडणाऱ्या लोकांची संख्या पूर्वीपेक्षा खूपच जास्त आहे. याचं कारण हवामान नाही तर प्रदूषित हवा आहे. हेच वास्तव आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण यामुळे त्रस्त आहेत. सर्दी, खोकला आणि श्वसनाचे आजार वाढत आहेत. अशा परिस्थितीत आपण कसं काम करायचं, कसं जगायचं किंवा स्वतःला सुरक्षित कसं समजायचं, ही चिंता व्यक्त करत अरमानने जबाबदार यंत्रणांनी तत्काळ लक्ष देण्याची मागणी केली आहे. हे अत्यंत गंभीर आहे. यावर आत्ताच ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे, असं स्पष्टपणे सांगत त्याने या विषयावर प्रशासनाला तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केलंय. हे होतं eSakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.